देवाने असं साक्षात पाठतीला पण दर्शन पण दिलेलं आहे. अजिबात आम्ही त्याला वड्या टाकत होतो, पाव टाकत होतो, भाकरी टाकत होतो, त्यांनी खाल्ली नाही. पानपीठ खाल्लं. 2 दिवस तो आमच्या बरोबर राहिला. अन्नामध्ये आपण जे काय आपण त्या देवाला मागणी केली ती जवळजवळ 100 पेक्षा जास्त टक्के पूर्ण होती. काय अडचण आली असली कुणाची मदत करा, तेच आपल्या देव परमेश्वर वाढते. ज्योतिबा पश्चिम महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान, जिथे भक्तांचा विश्वास आहे की मनापासून साकडं घातलं की देव नक्की पावतो. आज आपण आलो आहोत ज्योतिबा मंदिरात, जिथे दररोज हजारो भक्त मनापासून साकडं घालतात. आशा, श्रद्धा आणि विश्वास घेऊन देवाच्या दारी येतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील अगदी खऱ्या भक्तांचे मनाला भिडणारे अनुभव. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाळी सातारा जिल्ह्यातील पाळी, तालुका जिल्हा सातारा. बर इथं आमच्या गावची मानाची काठी असते. बर ज्योतिबा डोंगरावरती पहिला मान आहे, 1 नंबर. 1 नंबरचा काढते. हो तर तिथून आमच्या तिथून पानपीठ खाणारे असते, चालत येणारे बैलगाडी असते, काठी असते, सासवडाला लोक असते. किती वर्ष झालं? तुम्ही किती वर्ष झाले आता? आम्ही कमीत कमी 10-15 वर्षी ही पानपीठ चालू आलेली आहे. देवाचं पानपीठ खात बर आणि श्रद्धेने आलेली. मला खूप देवाची आवड आहे. बर आणि देव कसा आहे, इतका पावणार आहे, भोळा शंकर आहे. हाकेला भक्तीला धावतो. मी श्रद्धेने 19 वर्षे पानपीठ खात वारी करत आलेली आहे. मला कुठे चालत आले, बर नुसतं पाणी आणि पीठ, पायात चप्पल नाही, काय नाही. इतकं पाडळीपासून पाडळी काठी बरोबर शासन पानपीठवाले असतात. पहिले पानपीठवाले निघतात. मग मी ती 19 वर्ष वारी केलेली आहे देवाची. तुमचा अनुभव काय देवाविषयी? माझा अनुभव म्हणजे इतकं मला श्रद्धा आणि छान. ते माझे वडीलच आहेत, मी त्यांना म्हणते पहिल्यापासून. बर. भोळा शंकर आहे, साक्षात पावणारे देव आहेत. बर आणि कुलस्वामीनी कुलदेवत आहे. आणि त्यांनी सगळं माझं इतकं सुंदर सुरेख केलंय ना, छान झालंय. माझी लय श्रद्धा आहे त्यांच्यावर. आजपर्यंत आलेले असा एखादा विलक्षण अनुभव तुम्हाला शेअर करू वाटेल का लोकांशी, जर जे आपल्याला बघतायत तुमच्या इच्छेने जर तुम्हाला वाटला, सांगू वाटला तर? काय नाही, सुंदर सुरेख म्हणजे कसं, एकदम शेतकरी वर्ग होते. मी त्यांच्यावर श्रद्धा ठेवली. मी जे जे सांगत गेले ते करत गेले. मला छान वाटलं. मला कुठंच कधी अडथळे आले नाहीत कुठल्या गोष्टीने करताना. ना पैशाची ना कशाची कमतरता नाही. काय असं शेतकरी वर्ग असून त्यांनी इतकी साथ दिलेली आहे. मुलांचं शिक्षण म्हणा, हे म्हणा, भरपूर श्रद्धा आहे मला त्यांच्यावर. आज आता ह्या कलियुगात तुमच्या मते भक्ती म्हणजे काय? भक्तीचा अर्थ काय नक्की तुमच्या? तुम्ही आज 19 वर्ष वारी केली, तर भक्तीचा अर्थ काय? भक्तीचा अर्थ म्हणजे आपलं मन आहे का नाही, सगळं तन मन देवाने भक्तीने केले की भक्तीच होती ना. तन मन भावना, न चेष्टा करता न मस्करी करता, यालाच भक्ती म्हणतात ना. लोक मग भरपूर करतातच की चेष्टा. पण आता कलियुगाचं वारं फिरतं, त्याला आम्ही काय करणार आहे. आमची श्रद्धा आहे ते आम्ही पुढे चालूच ठेवणार. 19 वर्षाची वारी केली, त्या वारीत काय अनुभव आले तुम्हाला? अनुभव भरपूर आले, छानपैकी एकदम बर मस्त छान आहे. अनुभव आले. कधी काटा टोचला नाही, कधी फोड आला नाही. चालत गाणी म्हणत श्रद्धेने देवाने असं साक्षात पाठतीला पण दर्शन पण दिलेलं आहे. बर देवा आम्हाला येताना अक्षरशः कुत्र असं पाठवलं होतं. ते कुत्र अजिबात आम्ही त्याला वड्या टाकत होतो, पाव टाकत होतो, भाकरी टाकत होतो, त्यांनी खाल्ली नाही. पानपीठ खाल्लं. 2 दिवस तो आमच्या बरोबर राहिला. आणि 3ऱ्या दिवशी आम्ही त्याला म्हणलं चल राजा, म्हणून आम्ही यमाईचा डोंगर आहे का नाही, तिथून आम्ही चढत आलो. राजा आम्हाला यमाईच्या डोंगरावर सोडला आणि राजा निघून गेला. सगळी माणसं पानपीठवाली म्हणले देव आला आम्हाला. कधी आणि मी कधी कोणाला पडशी दिली नाही, कधी पिशवी दिली नाही. माझं मी स्वतः सगळं केलं श्रद्धेने. आणि माझा नवस नव्हता, माझी भक्ती होती, माझा भाव होता. मी भावाने सगळं केलेलं आहे, भक्तीने सगळं केलेलं आहे. तसं मला त्यांनी फळ देत गेले. भोळ्या शंकर आहेत आणि कुलस्वामीनी कुलदेवत आहे. माझी फार भक्ती आहे. आणि अजून माझं पानपीठ काय सुटलं नाहीये. मी गावात आता खाते. आज जी तरुण पिढी आहे, आज आमच्या वयाचे जे लोक आहेत, तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक आहेत, तर तुम्ही ह्या लोकांना काय सल्ला द्या की भक्ती कशी करावी? भक्ती कशी करावी? आता जी श्रद्धा आहे ती केलीच पाहिजे की ही परंपरा आहे. कुलस्वामीनी कुलदेवताला विसरून नाही जमत. देवी म्हणा, देव म्हणा, वर्षातून एकदा गेलं पाहिजे. फळ, प्रसाद, नारळ, काय असेल ती दक्षिणा, भक्तीचाच भावेचाच भुकेला आहे देव. काय लागतं देवीला?
आता आमच्या तर गावात पाडव्यापासून वशाट नसतं, मग ते अजून गावचं गाव पाळतच. मानाची सासनकाठी असती, आमची 15 दिवस जत्रा असती. पाडव्यापासून आम्हाला नुसतं असं वेळ लागतं देवाचं. अशी आमची भावभक्ती आहे, श्रद्धा आहे. अशीच पाठीशी राजाने आमच्या उभं राहावं एवढी श्रद्धा आहे. पांडुरंग मुंबई. बर. हा. गाव कुठलं? गाव भादवण. कधीपासून आता तुम्ही ज्योतिबाबा? ज्योतिबाला बरेच आई वडले असा ना, इथं लग्न झालं तेव्हा मी येत होतो. त्यानंतर मी घरातली लोक यायची, मग मी काय तब्येत बरं नाही म्हणताना मी हळूहळू राहिलो. कारण वरचे यायच्या, त्याच्यापासून आमचं चांगलं झालं. मुलासने अन्न मिळत नव्हतं. माझी परिस्थिती म्हणजे बेकार. सांगली जिल्ह्यामध्ये मी माझा माधवनगर म्हणून गाव आहे. हो, म्हणजे सांगली जवळ. सांगली जवळ. तिथं मी थोडे दिवस काम करून इचलकरंजीला येऊन असं दिवस काढी पोटाला अन्न मिळाले. शेवटला मग अशी परिस्थिती आल्यानंतर शेवटी त्या घरातले लोक यायले, पैसा मिळाले काय नाही. देवाचं आई वडील वर्षातनं एकदा यायली, बायको व्यवस्था करायली, आमचं चांगलं व्हायलेलं. त्याच्यानंतर वेगळं झालं, आम्हाला अन्न सुद्धा मिळाली. नंतर आमची बायको उपवास करायली. नंतर माझं चांगलं व्हायलं. मग ते चांगलं झाल्यानंतर माझं 2 मुलींची बिन मुलग्याला शेती नाही, घर नाही, ते बघून दिले. नुसता मुलगा. आणि देवावर विश्वास ठेवला. माझं मुलींचं चांगलं आहे, मुलगा चांगला आहे. मुलगा बी हॉटेलमध्ये काम करायला, मी पण हॉटेलमध्ये काम करायलो. आज या वयामध्ये इचलकरंजी सोडल्यानंतर ह्या वयामध्ये मी 31 दिवस मी काम केलं. मुलासनी 500 रुपयाच्या पगारावर मी आणून पोटं भरली. फोटो भरली. मुलगा पण हॉटेलमध्ये आला. देवावर विश्वास ठेवला, रेणुका ठेवला. आता तुम्हाला पंढरपूरला गेल्यानंतर माझं चांगलं झालं. पंढरपूरला 1 रुपये खर्च नाही. माझं चांगलं झालं. आता व्यवस्थित आहे. 2 मुली, मुलगा, सगळं नातो बितो सगळं आहे. देवाचं नामस्मरण करून आमचं सगळं चांगलं आहे. आज एवढे वर्ष तुम्ही देवाची भक्ती करताय, तुम्हाला समजलेला देव म्हणजे नक्की काय आहे? देव म्हणजे तुमच्या मताने देव म्हणजे नक्की काय? तुम्हाला काय समजतं देव? देव म्हणजे आज तुम्हाला देव म्हणजे कसा आहे? देव म्हणजे हे चांगलं आहे. एखादं माणूस समजा कुणाला जर भूक लागली असली, कुणाला तरी बाबा अडचण आली असली, कुणाला तरी मदत करा, तेच आपल्याला देव परमेश्वर वाढते. तेच आपल्याला आज एखाद्या भुकेला कसली अडचण असली, एकमेकाचे बघायचं, तेच आपल्याला आशीर्वाद मिळतोय. हे आहे. आणि देवधर्म हे सकाळी उठून पूजा करायची आणि स्वच्छ मन अंतर करणार नाही. तुम्ही शिवा जरी केल्या ना, शिवा केल्या काय केल्या त्याला प्रतिउत्तर करू नका. मन स्वच्छ ठेवा. हा, मन होते चांगले होते. 20 वर्ष 25 वर्ष झाली येते. बर. माझं नाव आहे शंकरबापू सुडे पलूस. आपलं सांगली जिल्ह्यात. हां, सांगितलं. बर. तिथनं मी शिस्तीला बी असते, यात्रेला बी असतो. बर. मध्ये आधी येऊ वाटेल तेव्हा येतो. बर. त्याच्यानं माझी कृपा चांगली आहे. काय सांगाल देवाविषयी? कसा अनुभव? आज एवढं वर्ष तुम्ही झाले येताय. सगळं पद्धतशीर आहे माझं सगळं. बर. सगळं म्हणजे घरातली व्यवस्था आहे, सगळं व्यवस्थित झालं, सगळं पूर्ण झालं का. आजपर्यंत आलेला एखादा अनुभव देवाचा की तुम्ही काही इच्छा बोलून दाखवली आणि देवाला? देवाला मी इच्छा बोलून दाखवलेलं मला झालाय प्रश्न, पण मी कोणाला सांगितलं नाही. म्हणजे आपल्या मनापुरतं आपल्याला तो झालेला आहे. त्याच्यामुळं कुणाला मी काय बोललेलं नाही. मुलीची लग्न झाली व्यवस्थित, सगळं व्यवस्थित झालं. अडचणी कुठं येऊन दिली नाही मला. बाळमामान त्या ज्योतिबानं आपल्या. मी आता इथनं गेलो की मी आत्मापुराकडे जर इथं आलो की तिकडं पुढे चुकत नाही. त्याच्यानं दोन्ही देव करतो मी. आणि एवढ्या 2 देवाचे मी कुठं तिकडे जातो. दोन्ही देवाचा मी मला तुम्ही भक्ती करता. तुमच्यामध्ये भक्ती म्हणजे काय? तुम्ही काय याचं पाया पडायचं, आपलं पालखीला याचं, शिस्तीचं नारळ नेतो मी गुरुवाकडनं घरात नीट नेऊन घरात आड्याला बांधून करतो. व्यवस्थित येताना तिकडनं नदीत सोडण्याचं, पुन्हा दुसरं वर्षाला जायचं. मुक्कामला संध्याकाळी येते होतो. बर. ही तुमची भक्तीची भावना आहे. आणि जी मागेल ती त्यानं दिलं आहे आपल्याला. म्हणजे अडचण जिथं असेल तर ते उभा आहे. बरोबर. तरी कुठल्या अडचण येऊन दिलं नाही, काय पैशाला अडचण येऊन दिलं नाही, कुठल्या लग्नात नाही, काम कुठलं करायचं म्हटलं तरी क्लिअर झाले. त्याच्या अडचण नाही. काय मागेल ती मनातलं त्यानं दिलेलं आहे. सगळं 4 चाकी दिल्या, बुलेट दिल्या, पैसे दिले, सगळं व्यवस्थित आहे म्हणत. आणि ती त्याच्यापाशी पायापाशी आणून उभा करून गेलो मी. म्हणजे इच्छा माझ्या पूर्ण केली त्यानं. किती 65 वर्षाच्या आत सगळ्या
असा प्रसंग आला का कधी की असं अडचण आली की बाबा, आली की इकडं पाया पडले की आपलं काम तिकडे आपण होणार त्यातनं जाणार नाही अडचणीतनं बाहेर, परंतु देवाच्या आशीर्वादामुळे ती निसटून गेली मी ती 100%. ती माझं मला आणि त्यालाच माहिती भक्ताच्या धंद्यात. हां. आता कोण जोडीदार चला म्हटलं की एका वेळेला येत नाही की तर आता मी पोरं घेऊन आलो घेऊन चला म्हणून, पण आपण या तिथे मग आपण आलो तर त्यांच्याकडे काय तेलाला पैसे काय नाही काय नाही. मी निघालो जेव्हा तुला मागं बसत असलं तर बस, नसलं तर म्हणजे सिंह गणपतराव पवार. बर आमचं गाव आहे बारामती, शारदा नगर. बर. किती वर्ष झालं तुम्ही देवाला येत आहे? मी जवळ कमीत कमी 55 वर्ष तरी येत असतो. बर. 55 वर्ष तरी ग्रुप आहे आमचा ग्रुप असतो. सगळे मित्रमंडळी आता ग्रुप झाल्यानंतर आम्ही 40-45 वर्ष झाले जवळ ज्योतिबाला येत आहे. ज्योतिबाला पाकाळीला काय मिळतो यात्रेला, आणि मध्ये आधी पण येतो कधी असं. बर. ज्यावेळी वेळ मिळाला आलो या साईडला आलो की ज्योतिबा दर्शन घेऊन जायचं. ते चालवलं ते लग्न असू दे कोणाचं काय असू दे, किंवा आपण ह्या साईडला आलोय बाबा खाली इकडे बेंगलोरला आलो असतो तर ज्योतिबा दर्शन घ्यायचं, किंवा तिरुपतीला गेलं तर ज्योतिबा दर्शन घेऊन जायचं. बर. आजपर्यंत एवढे वर्ष तुम्ही येत आहे तर ज्योतिबा दर्शनाचा किंवा ज्योतिबा देवांचे आलेले तुम्हाला अनुभव काय आहेत? अनुभव म्हणजे आपण जे काय आपणाला तुम्ही त्या देवाला मागणी केली ती जवळजवळ 100पेक्षा जास्त टक्के पूर्ण होती. बर. कुठलीही गोष्ट तुम्ही मागा बाबा, माझ्या मुलाचं लग्न जमू दे, किंवा माझ्या मुलीचं लग्न जमू दे, किंवा माझा बंगला होऊ दे, किंवा माझा राहत विहिरीला पाणी लागू दे, वीज होऊ दे, किंवा गाडी मिळू दे मला नवीन, किंवा बाबा घरातलं सगळं सुखी समाधानी राहावं. प्रत्येक गोष्ट आपण मागत ती देवाने पूर्ण केली. ती एकही गोष्ट राहिली नाही की बाबा देवाने पूर्ण केली नाही. असं थोडं उशीर होतो, मागं पुढं होतं, पण ते होतं. आज एवढी वर्ष तुम्ही भक्तिभावाने येत आहे, तुमच्या अर्थ भक्ती म्हणजे काय? नक्की भक्तीचा अर्थ तुम्हाला उमगलेला अर्थ काय? अंतःकरणापासून देवाचं ज्योतिबाचं दिवसात एकदा तरी घरी आपल्याला नाव घ्यायचं. बर. म्हणजे आपण सकाळी देवाची पूजा करतो तेव्हा ज्योतिबाचं नाव घ्यायचंच. म्हणजे त्यात तुळजापूरची देवी येते, अंबाबाई येते, काळोबाई येते, किंवा खंडोबाई येतो. आपला सगळ्या देवाचे नाव आपण दिवसात एकदा घेतलीच पाहिजे सकाळी बर. किंवा संध्याकाळी. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही देवाची पूजा करता सकाळी आंघोळ केल्यानंतर तेव्हा ती नावं घेतलीच पाहिजे, आणि ते आपण मनशांती मिळते आपल्याला. आता ह्या कुठल्याही आपण परिसरात आलो तरी आपल्याला एक समाधान वाटतं, मानसिक समाधान चांगलं नाही. देवळात आल्यानंतर बसल्यानंतर समाधान वाटतं. आम्ही पालखीला बी थांबतो काय वेळेस, वेळ असेल तर थांबतो बी आम्ही. तरुण होतो आम्ही त्यावेळेस 46 वर्ष म्हणजे हा. झालेत आम्हाला. तरुण होतो त्यावेळेस हनुमान जयंती झाल्यानंतर यायचो. त्यावेळेस उमेद होती आमची गर्दीत हे करायची ताकद होती. आता थोडं ही झाल्यानंतर पकडलेलं आम्ही येतो. हुशार आहे तुझा, उशीर येतो. जरा गर्दी कमी निपळाय झाली जरा यायचं. आजकाल आपण समाजात वापरताना बघतो की वेगवेगळ्या विचित्र घटना घडतात. त्या दृष्टीनं लोकांच्या मनात असलेलं परमेश्वर स्थान हे किती महत्वाचं आहे तुमच्या? महत्वाचं आहे आता सध्या ते जर तुम्ही परमेश्वराची श्रद्धेने जर पूजा अर्चा केली तर तुम्हाला 100% हे देव तुम्हाला हे फळ देतो. त्याचं काय ठेवत नाही ते मागं काय. तर तुम्ही जर श्रद्धेने नाही तर काहीतरी दुसरे इकडे तिकडे बघत जायचं आणि काहीतरी हे त्यावेळेला काय करत झालं ते देवाचं काय राहतच नाही. पण आपण येतो ते श्रद्धेने येतो. आपली एक श्रद्धा आहे पहिल्यापासून. म्हणजे आपण जसं आपल्याला कळते समजते, म्हणजे आपण ज्यावेळेस आपण म्हणतो ना आपण जरा समजायला लागलं त्या काळापासून आतापर्यंत आम्हाला देवाच्या बद्दल असताच आहे. आणि आम्ही दरवर्षी येतोच, एकही वर्ष चुकत नाही. म्हणजे वारी चुकत नाही आमची. वारी चुकत नाही. अच्छा. आज 46 वर्ष आम्ही तसं बरोबर आहे. त्याच्याबरोबर आमच्या आई वडिलांच्या बरोबर आम्ही आहे. आणि ह्या 46 वर्षात काही एकदाच नाही, एका वर्षात 5 वेळा येऊ शकतो, 10 वेळा बी येऊ शकतो, एका वेळेला 1-2 वेळा येऊ शकतो. असं ज्या वेळेस इकडे ह्या भागात येईल त्यावेळेस ज्योतिबाचं अंबाबाईचं दर्शन घेऊन जाणार या माहिती. पण आमचा ग्रुप आहे हा अजून 4-5 जण हा, होते. 20-15 11 जण होते. 15-16 आता कमी झाले. आता काही गेले, वारले. काही जण आहेत. तरी अध्यक्ष ते आमचे पहिलेपासून नंदकुमार काळे म्हणून त्यांचं नाव आहे. अच्छा. ते अशोकराव पवार आहेत, हे दत्तात्रय पवार आहे. साहेबराव पवार. अच्छा. याच्या या तरुण पिढीला देवभक्ती किंवा मानसिक शांती ह्या जर क्षेत्रीय ह्या क्षेत्रात जर आपण पकडलं किंवा चांगल्या सवयी वाईट सवयी हा क्षेत्र जर आपण पडलं तर तुमच्या ह्या ज्येष्ठ पिढीकडून काय सल्ला असेल? नाही, त्यांनी देवाची सेवा अवश्य करावी. जसं त्यांना तर IT क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांना कामाचा व्याप आहे. पण त्यांनी वर्षातनं किमान एक 5-7 दिवस तरी देवासाठी काढावी. ही सगळ्या आपली कुलस्वामिनी कुठली बाबा, तुळजाभवानी असेल, अंबाबाई असेल, एक वर्षातनं देवाला आलंच पाहिजे.
तेव्हा त्या देवाचा विधिवत अभिषेक केला पाहिजे, विधिवत त्या पूजा केली पाहिजे देवाची, विधिवत सगळं नैवेद्य वगैरे झाला पाहिजे, सगळं ह्याने केलं पाहिजे, मन अंतकरणापासून केलं पाहिजे. असं नुसतं वर करून उपयोगाचं नाही. आलं ते जे असं 4-5 दिवस काढून सगळे देव पूर्ण करायचे. मी वर्षभर त्या माणसाला जास्तीत कमी कमतरताच पडत नाही. त्यातून कितीही संकट आले तर ते दूर होतात. त्या ठिकाणी आपण नाव घ्यायचं देवाचं. आपल्याला तुमचं संकट आले की बाबा ज्योतिबा महाराजा, अंबाबाई, तुळजापूरच्या देवीचं नाव घ्यायचं, मांढरा देवीचं नाव घ्यायचं, कुठल्याही देवी आपलं नाव घ्यायचं, आपली कुठलीही समस्या सॉल्व्ह होती. राहत नाही. फक्त प्रामाणिकपणे केले पाहिजे, ते लबाडे नाही केले पाहिजे. जे करायचं ते प्रामाणिक. प्रामाणिकपणे